मोदक तयार करत असताना मोदकाची कळी कशी तयार करायची? मोदकामध्ये सारण भरल्यानंतर मोदक गोल गरगरीत दिसण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये सारण कसं भरायचं आहे? 12 ते 13 तास मोदक मऊसूत राहण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये काय वापरायचं आहे? मोदकाला छान अशी शाईन येण्यासाठी आपल्याला पिठामध्ये काय घालायचं आहे? ही सर्व माहिती आपण या रेसिपीमध्ये सांगितलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही रेसिपी जी आहे ना, ती शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. मोदकाचं सारण तयार करण्यासाठी आपण ना इकडं 1 चमचे एवढी कसकस घेतलेली आहे. आता कसकस ना कढईमध्ये घालून आपण ना लो फ्लेमवरती छान अशी भाजून घेणार आहे. कसकशीला ना थोडासा असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ही कसकस भाजायची आहे. त्याच्यामुळे ती सारणामध्ये ना छान लागते. त्याच्यामुळे आपण थोडीशी ब्राऊन कलर येईपर्यंत कसकस भाजून घेतली. नंतर मग त्याच्यामध्ये आपण 1.5 वाटी एवढा गूळ घातलेला आहे. 1.5 वाटी गूळ थोडासा आपल्याला मेल्ट होऊ द्यायचा आहे. म्हणजे असं थोडासा मेल्ट झाला की नंतर मग त्याच्यामध्ये ओल्या नारळाचा आपल्याला किस घालायचा आहे. इथं आपण 2.5 वाट्या एवढा ना ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे. आता हा किस ना आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. आपण काय केलं होतं, जे खोबरं असतं ना त्याचा काळसट जो भाग असतो ना तो आपण काढून घेतला. खोबऱ्याचे बारीक असे तुकडे केले आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतले. असं आपण खोबऱ्याचा किस तयार करून घेतलेला आहे. तो आपण 2.5 वाट्या घातलेला आहे. आता आपल्याला बघा तो गुळामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. गुळामध्ये मिश्रण परतवत असताना ना मिश्रण बघा इथं पूर्णपणे असं ओलसर झालेलं आहे. त्याच्यामधला जो ओलसरपणा आहे ना तो आता आपल्याला पूर्णपणे कमी करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला ना हे मिश्रण सतत चमच्याने मिक्स करून परतून घ्यायचं आहे. आणि गॅसची फ्लेम आपल्याला ना इथं मिडियमच ठेवायची आहे. मिडियमच फ्लेमवरती ना आपण हे मिश्रण बघा पूर्णपणे त्याच्यामधलं जे ओलसरपणा आहे ना तो आता पूर्णपणे कमी होत आलेला आहे. आपण थोडंसं आता इथं परतवून घेतलेलं आहे आणि इथं आपण गॅस बंद करून ठेवला. गॅस बंद केल्यानंतर इथं आपण 1 जायफळ घेतलेला आहे. थोडंसं ना मी इथं जायफळ किसून घालणार आहे. नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला विलायचीची पावडर घालायची आहे. त्याच्यामुळे कसं मिश्रणाला एक छान विलायचीचा वास बसतो ना, त्याच्यामुळे इथं आपण विलायची पावडर घालून मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. मिश्रण आता आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहे. मोदकासाठी आपण ना आता उकड तयार करून घेऊया. त्यासाठी ना आपण इकडं गॅसवरती 1 कढई ठेवली. कढईमध्ये आता आपल्याला ना पाणी घालून घ्यायचं आहे. आता आपण इथं 1.5 वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे. आपल्याला 1.5 वाटी पाणीला 1.5 वाटीच पीठ घ्यायचं आहे. आपण थोडीशी साखर घातली, नंतर थोडंसं तूपही घालून घेतलं. चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे. साखर यासाठी घालायची की पिठाला थोडासा ना चिकटपणा येतो ना, त्याच्यामुळे आपण थोडीशी साखर घातली. पाण्याला बघा इथं आपण चांगली उकळी येऊ दिलेली आहे आणि नंतरच मग त्याच्यामध्ये ना आपण इथं 1.5 वाटी एवढं ना तांदळाचे पीठ घातलेलं आहे. आणि तांदळाचे पीठ घातल्यानंतर आपल्याला ना पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ मिक्स करत असताना ना आपण इथं गॅसची जी फ्लेम आहे ना ती पूर्णपणे लो ठेवलेली आहे. लो फ्लेमवरतीच आपल्याला ना हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. आणि नंतर पीठ मिक्स झाल्यानंतर त्याच्यावरती ना इथं झाकण ठेवायचं आहे. पिठावरती झाकण ठेवून ना पीठ आपल्याला ना 2 मिनिट ना वाफवून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती. 2 मिनिटानंतर मगच आपण इथं बघा पिठावरचं जे झाकण होतं ना ते काढून घेतलं आणि जे वाफलेले पीठ आहे ना ते आपण इथं परातीमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि कढईला चिटकलेलं जे पीठ आहे ना त्याच्यामध्ये ना आपल्याला 2 चमचे एवढं पाणी घालायचं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवून ना हे पीठ पण बघा जे कढईला चिटकलं होतं ना ते पीठ आपण काढून घेतलेलं आहे. म्हणजे आपलं जे पीठ आहे ना ते थोडंसुद्धा बघा वायपट जात नाही. त्याच्यामुळे पीठ जे आहे ना ते सगळं असं कढईला चिटकलेलं आपण काढून घेतलं आणि नंतर मग त्याच ना परातीमध्ये आपण हे पीठ ओतून घेतलं. आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. मळत असताना ना इथं उकड आपण गरम गरम असतानाच मळून घेतोय. आता इथं माझ्या हाताला ना उकड सहन होते त्याच्यामुळे मी हातानंच मळते. तुम्ही पहिल्यांदा ना इथं एखाद्या पेल्याने तर मळून घ्या किंवा जे मॅशर असतं ना पावभाजीचं त्यांनी पहिल्यांदा ना मॅश करून घ्यायचं आणि नंतरच मळायला घ्यायचं थोडंसं थंड झाल्यानंतर. इथं मी गरम गरमच पीठ हाताने मळून घेतलेलं आहे आणि इथं पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. पीठ कसं जेवढं तुम्ही चांगलं मळून घेता ना मोदकाचं
मोदकाच्या पिठाला थोडासा उशीर लागतो मळायला, त्याच्यामध्ये चिकटपणा तयार व्हायला. त्याच्यामुळे आपल्याला ना ते पीठ एक बघा 5 ते 6 मिनिट ना छान मळून घ्यायचं. तेव्हा ना त्याच्यामध्ये एक चिकटपणा तयार होतो आणि मग ते पिठाचे ना मोदक आपल्याला छान असे बनवता येतात. त्याच्यामुळे बघा इथं आपण बघा पीठ जेवढं छान मळता येईल ना तेवढं आपण छान इथं मळून घेतोय. असं पिठामध्ये ना आणखी थोडासा ना चिकटपणा येईपर्यंत ना आपण आणि पीठ थोडंसं 1-2 मिनिट ना हे पीठ मळून घेतलं. पीठ मळल्यानंतर आता आपल्याला त्याला थोडंसं असं तेल लावायचं आहे. तेल लावून पण मळायचं, म्हणजे बघा जी मोदकाची पारी असते ना तिला ना चिरा जात नाहीत ना, त्याच्यामुळे आपण बघा थोडंसं तेल लावून पण हे पीठ मळून घेतलं. पिठात आपलं छान असं मोदकासाठी ना मळून झालेलं आहे. आता आपल्याला मोदकाची पारी बनवायची आहे ना, त्यासाठी आपण छोटे छोटे असे गोळे तयार करून घेणार आहे. मोदकाचे गोळे तयार करत असताना ना एकसारख्या आकाराचे आपल्याला करायचे आहेत. म्हणजे आता इथं आपण बघा पेढ्या एवढ्या आकाराचे केलेले आहेत. म्हणजे आपण सारणसुद्धा घालताना तेवढंच घालणार आहे. त्याच्यामुळे इथं बघा आपण एकसारख्या आकारामध्ये गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि आपण इथं सारण पण तयार करून घेतलेलं आहे. तेल आपल्याला जर लागत असेल ना तरच आपण हे तेल वापरणार आहे. मोदकाची जी पारी आहे ना ती आज आपण ना पापड मिश्रणने करणार आहे. पापड मिश्रणमध्ये ना मोदकाची पारी तयार केल्यामुळे मोदक जो आहे ना त्याचं वरचं जे आवरण असतं ना ते एकदम नाजूक आणि खायला देखील मोदक एकदम छान लागतो. त्याच्यामुळे इथं आता आज आपण पापड मिश्रणमध्ये ही पारी तयार करून घेतलेली आहे. थोडंसं बघा पापड मिश्रणला प्रेस करायचं, एकदम छान अशी पारी तयार होते. पहिल्यांदा इथं आपण आता कळी पाडून घेणार आहे पारीला. मोदकाला ना कळी पाडत असताना इथं बघा आपल्याला काय करायचं आहे, अंगठ्या शेजारचं जे बोट आहे ना त्यांनी थोडंसं आपल्याला मागच्या साईडला दाबायचं आहे. थोडंसं मागच्या साईडला दाबल्यामुळे काय होतं, अंगठा आणि मधल्या बोटाच्या चिमटीमध्ये आपल्याला कळी धरता येते आणि मोदकाला आपल्याला छान अशी कळी पाडता येते. इथं बघा आपण काय केलेलं आहे, थोडं थोडं आपण अंगठ्या शेजारच्या बोटाने मागच्या साईडला दाबतोय. त्याच्यामुळे आपल्याला सहज अशा मोदकाला ना कळ्या पाडता आलेल्या आहेत. इथं आपण मोदकाला कळ्या पाडून घेतल्या. कळ्या पाडल्यानंतर कळ्यांना थोडंसं असं दाबून घ्यायचं. मोदकाची जी कळी आहे ना ती मोदक पॅक करेपर्यंत ना एकसारखी राहते. त्याच्यामुळे कळ्या आपण इथं पहिल्यांदाच दाबून घेतल्या. सारण भरलं. सारण बघा मी बोटाच्या साहाय्याने थोडंसं खालच्या साईडला दाबून घेतलेलं आहे. खालच्या साईडला थोडंसं सारण दाबायचं, त्याच्यामुळे मोदकाला खालून आकार एकदम गोल येतो. आणि नंतर बघा इथं आपण काय केलेलं आहे, अंगठा आणि अंगठ्या शेजारच्या बोटांनी मोदकाच्या ज्या कळ्या आहेत ना त्या थोड्याशा उचलत उचलत ना वरती आणून आपल्याला मोदक आहे ना तो पॅक करून घ्यायचा आहे. इथं बघू शकता आपण अंगठा आणि अंगठ्या शेजारच्या बोटाने मोदकाच्या कळ्या खालून थोड्या थोड्या वरती आणत पॅक करून घेतलेला आहे. आणि आपला जो मोदक आहे ना तो एकदम छान असा तयार झालेला आहे. आणि जर वरती एक्स्ट्राची जर कणिक राहत असेल ना तर ती काढून घ्यायची आहे. आता इथं राहत नव्हती त्याच्यामुळे मी नाही काढून घेतलेली, परंतु राहत असेल तर काढून घ्यायची. असाच आता आपण दुसरा पण मोदक तयार करणार आहे. आणि मोदकाची जेव्हा आपण उकड तयार करतो ना तेव्हा जेवढं आपलं पाणी आहे ना तेवढंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे. आणि पिठामध्ये थोडीशी साखर टाकायची. साखर टाकल्यामुळे काय होतं, पिठाला ना थोडासा चिकटपणा येतो आणि चिकटपणा आल्यामुळे आपल्याला ना मोदकाच्या कळ्या पण एकदम छान अशा तयार करता येतात आणि मोदकाला शाईन पण एकदम छान येते. त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी ना मोदकाच्या पिठामध्ये साखर ना घालून घ्यायची आहे. तूप घातल्यामुळे काय होतं, मोदक ना 12 ते 13 तास ना मऊसूत राहतो. तूप नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी ना तेल पण घालू शकता. तेलाने सुद्धा आपला जो मोदक आहे ना तो 12 ते 13 तास मऊसूत राहतो आणि मोदक खायला देखील एकदम छान लागतो. आणि इथं आपण दुसरा पण मोदक तयार करून घेतला. आपण काय केले, आता इथं पहिल्यांदा जेवढे वाफवायचे आहेत ना तेवढेच इथं तयार करून घेतलेले आहेत. बाकीचे आपण नंतर तयार करून घेणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं बघा माझ्याकडे थोडंसंच केशर राहिलं होतं. मी थोड्याशाच ना केसराच्या ज्या काड्या होत्या ना त्या मोदकावरती लावून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे मोदक उकडल्यानंतर ना एकदम छान दिसतो. त्याच्यामुळे मी इथं थोड्याशा केशराच्या काड्या लावून घेतल्या. मोदक वाफवण्यासाठी इथं बघा आपण पातेल्यामध्ये ना 1 लिटर एवढं पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये लिंबू टाकलेलं आहे. खालनं पातेलं काळं होतं ना त्याच्यामुळे मी लिंबू टाकलेलं आहे. आणि नंतर बघा आपण त्याच्यावरती मोदकाची चाळण ठेवलेली आहे. त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यावरती बघा मी चाळणीवरती ना
हळदीची जी पानं आहेत ना ती ठेवलेली आहेत. हळदीच्या पानामुळे काय होतं, मोदकाला छान वास बसतो, म्हणून आपण घरी होते ना त्याच्यामुळे ठेवलेले आहेत. आणि आता आपण पाण्यामध्ये ना बुडवून हा मोदक ना चाळणीमध्ये ठेवणार आहे. असं जर आपण पाण्यामध्ये मोदक बुडवून चाळणीमध्ये ठेवल्यामुळे काय होतं, मोदकाला ना चिरा जात नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला मोदक जो आहे ना तो पूर्ण असा पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि नंतरच तो मोदक वाफवून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे मोदकाला ना चिरा जात नाहीत. मोदक वाफवण्यासाठी ना तुम्ही खाली ना केळीचं पान पण वापरू शकता. केळीच्या पानावरचे पण ना मोदक एकदम छान वाफवून निघतात आणि त्याला एक छान फ्लेवर बसतो. किंवा हळदीचं पान असेल तर हळदीचं पान टाका आणि दोन्हीही पानं नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये बुडवून हे मोदक वाफवू शकता. पाण्यामध्ये बुडवून मोदक वाफवायचे असेल ना तर शेवटला बघा आपल्याला एक पाण्याचा शितडा द्यायला लागतो. तो मोदक ना खाली चिटकल्या जात नाही. आता इथं आपण मोदकावरती झाकण ठेवलं आणि 10च मिनिट ना आपल्याला फुल फ्लेमवरती हा मोदक वाफवून घ्यायचा आहे. कळीचे मोदक ना फक्त 10च मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत आणि मोदक बघा एकदम छान वाफवून झालेले आहेत. आता इथं ना ज्यांच्याकडे केळीचं किंवा हळदीचं पान नसेल ना त्यांनी काय करायचं, असं थोडासा पाण्याचा ना शितडा टाकायचा वरती, नॉर्मल पाण्याचा, आणि त्याच्यावरती 1 मिनिटासाठी ना ते झाकण तसंच ठेवायचं आणि 1 मिनिटानंतर ना ते झाकण उघडायचं आणि जो आपला मोदक आहे ना तो बघा काढून घ्यायचा. कारण ज्यांच्याकडे हळदीचं आणि केळीचं पान नसेल ना तर तो मोदक ना चाळणीला चिटकू नये म्हणून आपल्याला ना मोदक वाफवल्यानंतर थोडासा पाण्याचा शितडा टाकून 1 मिनिटानंतर त्याचं झाकण उघडून ते मोदक काढून घ्यायचे आहेत. आता इथं आपण ताटामध्ये मोदक काढून घेतले. बघू शकता एकदम छान असे आपले ना हे मोदक तयार झालेले आहेत. मोदक ना कसा झालेला आहे आपण ते पुढं बघणारच आहे. परंतु तुम्हाला जर व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.